साक्षीपांच्या न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची उद्या कोल्हापुरात होणार जाहीर सभा। अमित ठाकरेंना विधान परिषदेची ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी नकार दिला। देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट। भाजप महायुतीला झटका देण्यास बळीराजा सज्ज झालाय, म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झाली आहे। जयंत पाटलांचा टोला। आणि कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने जळगावच्या अयप्पा स्वामी मंदिरात भाविकांची गर्दी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। कोल्हापूर जिल्ह्यात प्रचाराला वेग आला असून मोठमोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर येत असून गांधी मैदानावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची जाहीर सभा होणार आहे। या सभास्थळाची आमदार सतेज पाटील यांनी पाहणी केली आहे। दरम्यान प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे काँग्रेस महाविकास आघाडीला 10 हत्तीचं बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय। नाही, निश्चितपणे आदरणीय आमचे नेते राहुलजी असतील, प्रियंकाजी असतील, या दोघांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे, लोकांच्या मनामध्ये एक आपुलकी आहे। कारण की ज्या पद्धतीनं भारत जोडोमधून राहुल गांधी देशभर फिरले, आज प्रियंकाजी या काँग्रेसच्या नेत्या म्हणून देशभर काँग्रेसला बळ देण्याचं काम करतात। या संकटाच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस वाढली पाहिजे, जगली पाहिजे, मोठी झाली पाहिजे। हे ज्यावेळी नेतृत्व 2 पावलं पुढे टाकतं, त्यावेळी कार्यकर्ते 5 पावलं ताकदीनं पुढे उतरतात। आणि म्हणून प्रियंकाजींच्या या सभेनं आम्हाला 10 हत्तीचं बळ मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। आम्ही हे करू असं या जाहीरनाम्याचं नाव आहे। या जाहीरनाम्यात 4 महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय। महिला, तरुण, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासन देण्यात आल्यात। त्याचबरोबर मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान, दळणवळण, वीज पाण्याची नियोजन, सक्षम स्थानिक प्रशासन, प्रकल्पासाठी लोकसहभाग यासह अनेक बाबींचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आलाय। प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कचं मैदान राज ठाकरेच्या मनसेला मिळणार की उद्धव ठाकरेंच्या शिवसेना ठाकरे गटाला मिळणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। अखेर या सभेसाठी मनसेला परवानगी देण्यात आली आहे, परंतु सभेला परवानगी मिळून देखील 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेणार नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलंय। परवानगी मिळण्यास खूप उशीर झाला असून तयारीला पुरेसा वेळ मिळणार नसल्याचं ही सभा घेणार नाही असं राज ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलंय। आम्ही अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु सदा सरवणकरांनी दिलेलं लॉजिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटलं। अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेऊ हे शिंदेंनी मला राज ठाकरेंशी बोलायला सांगितलं, परंतु ते ठाकरे आहेत त्यामुळे माघारीचा प्रश्न उरला नाही। राज ठाकरे म्हणाले, मी तुम्हाला मदत करायची असेल तर करा, मी लढणार आहे असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। हाय अंशुमन, तुझे 25 प्रयोग होतात, पाहिलं ना मी तुला या नाटकाचे, खूप आनंद वाटतोय। जस्ट नाटक सुरू झालं लगेच पटपट 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 25 प्रयोगांत पोहोचतोयस तू। हे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत। सध्या आम्ही आलोच प्रयोगाला ते, पण आम्ही सगळेजण अमेरिकेत आहोत, नाटकांचे शो चालू आहेत, श्रीमंत दामोदर पंताचे। पण तुझ्या बाबतीत नेहमीच कौतुक आहे आम्हाला, तू नेहमीच वेगळे रोल करतोस, छान निभावतोस प्रत्येक रोल, वेगळे कॅरेक्टर्स उभे करतो। त्यामुळे हे नाटक तेवढंच चांगलं असेल, आल्यावर आम्ही नक्कीच बघू। पण तुला 25व्या प्रयोगाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी प्रसाद ओक। पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग साजरा होतो। सगळीच आमची मित्रमंडळी आहे। आमचे हास्यजत्रेचे हेमंत पाटील, कार्यकारी निर्माते निखिल जाधव आणि आमचा खूप जुना खूप जवळचा मित्र अंशुमन विचारे। पाहिले ना मी तुला या नाटकाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या मनपूर्वक शुभेच्छा। येस अंशा, तुला माझ्याकडून स्पेशली खूप खूप शुभेच्छा। आणि तू नेहमीच लोकांना सरप्राईज करतोस तुझ्या कामाने, आणि मला माहिती आहे की ते नाटक पण चांगलं असेल। आमचं बघायचं राहिलं, जसं भरत म्हणाला, आम्ही आल्यानंतर नक्की बघणार आहोत। पण या निमित्ताने या नाटकाचा लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र याचं विशेष कौतुक, कारण खूप होतकरू आणि खूप वेगळ्या दमाचा लेखक दिग्दर्शक आहे तो। या नाटकाच्या निमित्ताने लोकांसमोर आलेला आहे। त्याचबरोबर यातले कलाकार सगळे आमचे मित्रच आहेत, हेमंत पाटील असेल किंवा सुवेदा असेल आणि अंशा, म्हणजे आमचा अंशुमन विचारे। या तिघांचं हे नाटक पाहिले ना मी तुला याचा 25वा प्रयोग साजरा होतोय।
त्याबद्दल माझ्याकडून तुला मनापासून खूप 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 शुभेच्छा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. अमरावती मतदारसंघात महायुतीच्या सुलभा खोडके आणि महाविकास आघाडीचे सुनील देशमुख यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र आझाद समाज पक्षाचे डॉक्टर अलीम पटेल यांनी ही उमेदवारी दाखल करत ही निवडणूक तिरंगी केल्याचं बोललं जात आहे. अशातच आझाद समाज पक्षाचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी अलीम पटेल यांच्यासाठी सभा घेऊन वातावरण निर्मिती केल्याचं पाहायला मिळालं. सोयाबीनला 6 रुपयांचा हमीभाव देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महायुती सरकारला काही सवाल केलेत. भाजप महायुतीला झटका देण्यास बळीराजा सज्ज झाला असल्याने सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झाली आहे, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावलाय. सोयाबीनला 6,000 रुपयांचा हमीभाव देण्याचं आश्वासन मोदींनी दिल्याची बातमी पोस्ट करत जयंत पाटील यांनी महायुतीला लक्ष्य केलंय. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठा फायदा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी जरांगे पाटलांचा मोठा हातभार राहणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर मी जरांगेंशी बोललो. माझं भाग्य की त्यांनी ऐकलं आणि निवडणुकीतून उमेदवारी माघार घेण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी केलाय. बारामती येथील सभेत बोलताना असीम सरोदे यांनी हा गौप्यस्फोट केलाय. मालेगाव शहरातील आनंद नगर भागातील एका हवाला व्यावसायिकाच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकला असून अजूनही तपासणी सुरूच आहे. मालेगाव येथे दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 12 तरुणांच्या नावाने एका बँकेच्या शाखेत बनावट अकाउंट उघडल्याचा आरोप झालाय. तसेच नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या सिराज अहमदशी हे प्रकरण संबंधित असल्याचं देखील माहिती समोर आली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँकर. नमस्कार मंडळी, मी संजय जाधव. पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिरला दुपारी 4 वाजता होणार आहे. मी हे नाटक बघायला प्रचंड उत्सुक आहे. मी खूप ऐकलंय नाटकाबद्दल. मी येणारं नाटक बघायला. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जाऊया, है ना? अंशुमन, तुझे 25 प्रयोग झाले, तुझे 500 प्रयोग झाले पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि नक्की होणार. तुला मनापासून शुभेच्छा. अंशुमन, ऑल द बेस्ट. अंशुमन मित्रा, तुझ्या पाहिलेनं मी तुला या नाटकाच्या 25व्या म्हणजे रौप्य महोत्सवी प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. सुमुख चित्रनिर्मित आणि अनामिका प्रकाशित सुनील हरिश्चंद्रनी लिहिलेलं दिग्दर्शित केलेलं हे नाटक अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय आणि याचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिर दादरला होतोय. अंशुमन, तुला आणि टीमला खूप शुभेच्छा. सुवेदा देसाई, हेमंत पाटील आणि तू खूप धमाल करता या नाटकात. अरे तू तर अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहेस आणि माझाही लाडका कलाकार आहे. त्यामुळं तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. झुंजार छावा सामाजिक संघटनेच्या वतीने बदनापूर मतदारसंघात जाहीर केलेला पाठिंबा अधिकृत नसून याच विषयाचा खुलासा करण्यासाठी जालनाच्या बदनापूरमध्ये महत्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर यांनी खुलासा करत राज्यात आम्ही कोणत्याही उमेदवारास पाठिंबा दिला नसल्याचं स्पष्ट केलं. काल आज सकाळी मला एक फोन आला आणि पोस्ट आली माझ्या व्हॉट्सअपला की बदनापूरमध्ये अमुक उमेदवाराला पाठिंबा दिला का झुंजार छावा संघटनेचा. मी आपल्या या बदनापूर तालुक्यातल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय जबाबदारीनं बोलतो की झुंजार छावा संघटना गेल्या 15 वर्षापासून हे एक सामाजिक ज्वलंत चळवळ आहे आणि आमचं वाक्याचे घोषवाक्य स्लोगन आहे आमचं, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली एक ज्वलंत सामाजिक चळवळ म्हणजे झुंजार छावा संघटना. गेल्या अनेक वर्षापासून समाज काम करतोय. एक समाज नाही, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रकार जातीच्या समाज बांधवांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, त्या सर्व 18 प्रकार जातीच्या तरुणांना सोबत घेऊन झुंजार छावा संघटना या राज्यामध्ये काम करते, काम करत होती, काम करत आहे आणि काम करत राहणार. कोणाचे भूलथापानं बळी पडणार नाही, कोणाच्याही लालचेपोटी चुकीचं काम करणार नाही. मला पोस्ट आली, मला आश्चर्य वाटलं. मी जेव्हा आमचे जालना जिल्हाध्यक्ष राजकुमार पवार यांना विचारणा केली तर त्यांनी मला क्लिअर सांगितलं, साहेब हे प्रकरण मला माहिती नाही. त्यांचा मला काल फोन आला. आम्ही फक्त त्यांना भेटायला गेलो, पाठिंब्याचा विषय नव्हता, आम्ही त्यांना पत्रही दिलं नाही आणि त्यांना पाठिंबा दिला नाही. हेच स्पष्ट करण्यासाठी मी आज इथं या आयोजित आम्ही पत्रकार परिषद आयोजित. भंडाऱ्यातील विविध सामाजिक संघटनेच्या अदृश्य शक्ती माझ्या सोबत आहे
ती शक्ती कोणती याचं उत्तर आपल्याला 23 तारखेनंतरच मिळणार असल्याचं मत अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी व्यक्त केलंय. विद्यमान आमदाराने मतदारसंघाचा विकास केलाय की स्वतःचा विकास केलाय हे भंडारा पवनी विधानसभेतील जनतेलाच माहिती आहे. त्यामुळे येणारा 20 तारखेला जनता याचं उत्तर नक्कीच देणार असल्याचा विश्वास पहाडे यांनी व्यक्त केलाय. प्रचाराच्या तोफा ह्या धडाडलेल्या आहे आणि प्रचंड ताकदीने आणि मेहनतीने सर्व जनता, सर्व लोक, माझे मित्रमंडळी, पदाधिकारी असो, इथली जनता असो, प्रचंड ताकदीने माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी हा पूर्ण प्रचाराचा तोफा आणि प्रचाराची नारळ फोडलेला आहे आणि प्रचार हा आमचा निरंतर सुरू आहे. भरपूर अंदरुनी शक्ती नक्कीच तुम्ही जे म्हणताय ते पाठीशी आहे, तर त्याचा जो उलगडा आहे आणि त्याचं जे उत्तर आहे आपल्याला 23 तारखेनंतर मिळणार आहे. जळगाव शहरातील निवृत्तीनगरात असणाऱ्या केरळी महिला ट्रस्टच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्सव आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय. सकाळी 10:30 वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असलं तरी भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. उद्या सकाळी 7:30 पर्यंत स्वामींचं दर्शन घेता येणार आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगावातील केरळी महिला ट्रस्टच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने केली असून पौर्णिमेचा हा मुहूर्त देखील केरळातील गुरुजींशी बोलून शास्त्रोक्त पद्धतीने काढला जातो. हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँकर.